बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. लोकांना आरोपीबाबत प्रचंड चीड आहे. मात्र त्याहून अधिक चीड बदलापूर पोलिसांच्या भूमिकेमुळे आहे. त्यामुळेच त्या दिवशी लोकांचा उद्रेक बदलापूरमध्ये झाला. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याला बदलापूर पोलिसांची साथ मिळाली. ही साथ अशीच मिळालेली नाही, तर त्यामागे वैचारिक देवघेवची भावना होती. त्यामुळे बदलापूर पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. पोलीस दल एवढ्या खालच्या पातळीवर उतरले होते. बालिकांवरील अत्याचाराने पोलिसांना पाझर फुटत नव्हता. महिला अधिकारी असूनही निर्दयीपणा दाखवला जात होता. या जागी जर पोलिसांच्या बालिका असत्या तरीही गुन्हा नोंदवला नसता का, असा सवाल जनमानसाचा होता. त्यातूनच मग आरोपीसह पोलिसांविरोधात पब्लिक आउटक्राय बाहेर पडला. जनतेचा उद्रेक योग्य होता यावर मुंबई न्यायालयाच्या आजच्या टिप्पणीने शिक्कामोर्तब झाले आहे. बदलापूर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने पोलिसांना झापले. गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास लावले. हा कर्तव्यात नुसता कसूरपणा नव्हता, तर कर्तव्यात महाकसूरपणा होता. त्यामुळे फक्त निलंबनाने काय होणार असा कोर्टाचा सवाल आहे. दुसऱ्या मुलीचा जबाब न नोंदवल्यामुळेही पोलिसांना खडसवण्यात आले. कोर्टाने अत्याचाराच्या घटनेवरून सरकारलाही सुनावले. लोकसेवक पोलीस अधिकाऱ्यांना लोकांच्या सेवेसाठी भरमसाठ पगार दिला जातो. मात्र हे अधिकारी लोकांची सेवा करत नसतील तर त्यांच्या वेतनात कपात करण्यात यावी, जेणेकरून पोलीस कर्तव्यात कसूर करणार नाहीत. वेतन कपातीची भीती त्यांना कायम राहील, असा मतप्रवाह सामाजिक कार्यकर्त्यांकडून पत्रकारांशी बोलताना व्यक्त होतोय. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, बदलापूर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.